महिला अधिकारांबद्दल मला सर्वोच्च आदर, कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा हेतू नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी याची काळजी घेत होतो. महिला आयपीएस सोबतच्या वादावर अजितदादांची स्पष्टोक्ती. रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण, प्रकरणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न, आयपीएस महिला अधिकारासोबतच्या संवादावरून रोहित पवारांचा आरोप. मुख्यमंत्री फडणवीस सोडले तर बाकी सर्वांमध्ये सत्तेची मगरुरी, अजित पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागावी. जितेंद्र आव्हाडांकडून अजितदादांवर टीका तर फडणवीसांचं कौतुक. अजितदादांचा आवाजच तसा आहे, आमच्याशी त्याच टोनमध्ये बोलतात. त्यांच्याकडे मोबाईल नंबर मागितला, हा अजितदादांचा मोठेपणा. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. सोलापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर मुरुम उपसा प्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. कार्यकर्त्याने अजित पवारांना फोन लावल्यानंतर ग्राम महसूल अधिकाऱ्याची तक्रार. जीआरमध्ये दुरुस्ती करून 1881 आणि 1901च्या हैदराबाद गॅझेटचाही उल्लेख करा, जरांगेंची मागणी. तर प्रक्रिया राबवत असताना काही त्रुटी आढळल्यास लगेच दूर केल्या जाणार, विखे पाटलांकडून स्पष्ट. मुख्यमंत्र्यांचा निर्णय दबावापोटी, जीआरमध्ये स्पष्टता आणण्यासाठी कोर्टामध्ये जाणार. मंत्री छगन भुजबळांची भूमिका. तर कोर्टात आव्हान दिल्यासही फारसा फायदा होणार नाही, जरांगेंचं उत्तर. ओबीसीतून आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाही, 2.5 कोटी मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्या, मुधोजी राजे भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. शरद पवारांनी जरांगे नावाचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं, हा जीआर ओबीसी आरक्षण संपवणारा. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा बारामतीमधून पवारांवर हल्लाबोल. मुख्यमंत्री फडणवीसांचा संयम वाखाणण्याजोगा, खासदार संजय राऊतांकडून पुन्हा एकदा फडणवीसांचं कौतुक. भाजपकडून आरक्षण संपवण्याचा घाट, हैदराबाद गॅझेटमुळे 100% आरक्षण मराठा समाज कुणबी होणार. ओबीसी समाजाने आता जनरलमध्ये यावं, मराठा आरक्षणावरून विजय वडेट्टीवार संतापले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीमधून महापालिकेवर मराठी माणसाचाच भगवा फडकणार, मराठीच महापौर होणार, संजय राऊतांचं वक्तव्य. भ्रष्टाचार मुक्त महापालिकेला प्रशासन देण्यासाठी मुंबईकर भाजपला सत्ता देतील. ठाकरे बंधू एकत्र आले तरी महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसवण्याचा मुंबईकरांचा निर्धार, भाजप अध्यक्ष अमित साटम यांना विश्वास. भाजपवाले जसं कुणालाही पक्षात घेतात तसं तुम्ही इंग्रजी माध्यमातील मुलं फोडून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये घ्या, मंत्री गुलाबराव पाटलांचा अजब सल्ला. वंचित सेनेचे राजेंद्र पातोडेंच्या मुलावर मनोरुग्ण तरुणाकडून जीवघेणा हल्ला, हल्ल्यामध्ये यश पातोडे गंभीर जखमी. समर्थकांकडून मनोरुग्ण तरुणाच्या घराची तोडफोड, कारही जाळली. खदान पोलिसांकडून समर्थकांवर गुन्हे दाखल. गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यामध्ये गँगवॉर, वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरच्या मुलाची हत्या, गोविंद कोमकरची नानापेठेमध्ये 3 गोळ्या झाडून हत्या. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे 29 जिल्ह्यामध्ये 14,44,749 हेक्टर शेतीचं नुकसान. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात, शेतकऱ्यांना तातडीनं मदत देणार, भरणेंचं आश्वासन. मुंबई महानगरासहित कोकणातील महाविद्यालयांना उद्या सुट्टी, अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुट्टीबाबत भाजपची होती मागणी. मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गमधल्या महाविद्यालय बंद राहणार. मुंबई गोवा महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात, दुर्घटनेमध्ये एकाचा जागीच मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. राजापूरच्या हातिवले टोल नाक्यादरम्यानची घटना. वेश्या व्यवसाय प्रकरणामध्ये 41 वर्षीय अभिनेत्री अनुष्का मोनी मोहन दासला अटक. कारवाईमध्ये 2 टेलिव्हिजन मालिकांमधील तसंच बंगाली सिनेमातील पीडित महिला कलाकारांची सुटका. आरोपी अभिनेत्री मध्यस्थाची भूमिका बजावत होती. Co-powered by the bold look